नमस्कार, मी नेहा सुनील तोरणेकर, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट. तर आज आपण जाणून घेऊयात न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग म्हणजेच नवजात श्रवण स्क्रीनिंग. तर न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग का करतात यामागे मुख्य 2 कारण आहेत. पहिला कारण म्हणजे जन्मतः मुलाची हिअरिंग तपासणी करणे आणि जर त्याला हिअरिंग लॉस असेल तर त्यावर त्वरित उपचार करणे. दुसरं कारण म्हणजे जर त्या मुलाला काही मेडिकल कंडिशन्स आहेत, जसं की फॅमिली हिस्ट्री असेल किंवा जन्मतः त्याचं वजन कमी असेल, काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, या सगळ्या गोष्टींमुळे त्याला हिअरिंग लॉस असू शकतो आणि याचा एकदम बारीक निरीक्षण करणे गरजेचे आहे. न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग ही कुठे केली जाते? तर जिथे बाळ जन्माला आला आहे म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये त्याची डिलिव्हरी झाली आहे त्या हॉस्पिटलमध्ये 48 तासानंतर न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग ही करतात. जर तिथे ही सुविधा नसेल तर तुम्ही कोणत्याही जवळच्या श्रवणयंत्र केंद्रामध्ये जाऊन याबद्दल चौकशी करू शकता. तर न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंगमध्ये काय करतात? न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंगमध्ये किमान 5 मिनिटाची OAE नावाची तपासणी करतात. त्याला म्हणतात ऑटो अकाउस्टिक एमिशन्स. या टेस्टनंतर तुरंत तुम्हाला कळते की मुलाला ऐकायला येतं का नाही येत. तर परमनंट हिअरिंग लॉसमुळे बाळाचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट इफेक्ट होतो, म्हणजे स्पीच डेव्हलपमेंट, लँग्वेज डेव्हलपमेंट आणि कम्युनिकेशन डेव्हलपमेंट म्हणजे संवाद. तर परमनंट हिअरिंग लॉसमुळे बाळाचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्याला खराब होऊ द्यायचा नाही आहे, म्हणून न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग ही केलीच पाहिजे. न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग ही प्रत्येक लेकराची झालीच पाहिजे का? तर ॲज अन ऑडिओलॉजिस्ट मी म्हणेल की हो, एव्हरी चाइल्ड मस्ट गो थ्रू न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग बिकॉज इट इज युनिव्हर्सल. जर तुमचा बाळ या सेवेपासून वंचित राहिला असेल तर तुम्ही त्याचा 6 महिन्यापर्यंत आवाजाकडे कसा प्रतिसाद आहे यावर बारीक लक्ष द्या. जर आवाज दिल्यानंतर तो तुमच्याकडे मान वळून पाहतोय, खुळखुळा वाजवल्यावर त्याच्यावर लक्ष देतोय, ही सगळी बारीक गोष्टी लक्षात घेतली पाहिजे. तर न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग ही हाय रिस्क बेबीजमध्ये कंपल्सरीली झालीच पाहिजे. आता हाय रिस्क बेबीज म्हणजे काय? तर ज्या मुलांचा जन्मतः कमी वजन असतं, ज्यांना काही क्रेनिओफेशियल अबनॉर्मॅलिटीज असतील, जन्मतः त्यांना काही सिंड्रोम असेल, जर त्यांचा अपगार स्कोर हा कमी आहे, जर त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाली आहे किंवा त्यांना फिजिकल व्हेंटिलेशनवर जास्त वेळ ठेवलं असेल किंवा काही बॅक्टेरियल मेनिंजायटिस, हे खूप सारे कारण असू शकतात. तर यावर तुम्ही बारीक निरीक्षण करा. जन्मतः जर काही त्रास असेल तर न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग इज मस्ट.